तुझं ब्रेकअप झाले म्हणून सिगरेट ओढायला लागलायस तू? बाजूला. इतक्या महिन्यानंतर आली, श्वास घे ना जरा, वास काय घेतेस? इतक्या महिन्यांचा गॅप ना तुझ्या त्या चेटकिणीमुळे गेलाय. शपथा घालायची ना मला न भेटण्याच्या. बिंडूक. ही काय अवस्था आहे घराची? अरे त्या एका ब्रेकअप मुळे काय करून घेतलंय स्वतःचं? बरं स्वतःच घराचं पण. म्हणजे अशोक बरोबर बोलत होता. त्या एका ब्रेकअप मुळे तू सिगरेट प्यायला सुरुवात केलीयस. राजगिऱ्याचे लाडू आणले होते तुझ्यासाठी, पण आता नाही देणार आहे मी तुला. तू ये इकडे. त्या मुलीपायी काय अवस्था करून ठेवलीयस तू? मग का नाही येणार राग? कुणीतरी माझ्यावरती प्रेम करावं या लायकीचाच नाहीये का ग मी? अरे संकेत, तू कमाल आहेस. ती तुझ्या योग्यतेची नव्हती. फक्त लॉयल्टी हवी होती ना यार मला तृष्णा. ती पण नाही देऊ शकली. ती डोक्यातून जातच नाहीये माझ्या. चला, निदान हृदयातून डोक्यात तरी गेली. प्लीज एक सिगरेट पितो आम्ही. बॅग फेकून मारेन तुला. मी काय मूर्ख आहे ऑफिस सोडून यायला इकडे? आणि काय मिळतं रे सिगरेट पिऊन तुला? थोड्या वेळासाठी आनंद. किती कमवलेस पैसे? काय सेव्हिंग्स केलेत आई बाबांसाठी, फॅमिलीसाठी? मला पण करायचंय का आई बाबांसाठी, पण सिगरेट पिऊन ना त्यांच्या होप्स मारून टाकतोयस तू. सिगरेट बंद करायची. एकतर ती सिगरेट राहील तुझ्या आयुष्यात, नाहीतर आपली मैत्री. कळलं? खुश? गुड बॉय. आता परत हात नाही लावायचा सिगरेटला. परत सिगरेट प्यायची असेल तर कचऱ्यात जावं लागेल. हा, मग त्या कचऱ्यात आणि तिच्या आयुष्यात दोन्हीकडे नाही जायचं. आता पिऊन दाखव फक्त सिगरेट. ऐक ना, नाही पित सिगरेट, पण ते तू मगाशी म्हणालीस ना राजगिऱ्याचा लाडू आणलास माझ्यासाठी, तो दे ना. तुझी अवस्था बघून ना तुझ्याऐवजी कुत्र्याला घालीन मी ते. नाही, मग कुत्र्याला नको घालू, मला घाल. मला पण तिने कुत्र्यासारखंच वागवलंय. एक सिगरेट संपली, थांबली. ते दे, राजगिरा दे. थँक्यू. एक अशी मारेन ना भिंतीवर जाऊन आपटशील डायरेक्ट. मी पण अशी मी नाही मारणार. यू आर मोस्ट वेलकम. आपल्या संकटात आपला हात धरून उभी राहावी अशी एक सखी प्रत्येकाकडे असावी.